नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत राज्यात एकूणच सगळीकडे उभ्या राहिलेल्या पाणी टंचाईच्या संकटाबाबत. जी गंभीर परिस्थिती पाणी टंचाईची आहे याबाबत शहरातले लोक खरंच इतके गंभीर आहेत का? शहरातले लोक ज्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये थेंब थेंब पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे, तेच थेंब थेंब पाणी हे जपून वापरण्यासाठी या प्रमाणात तयारी आहे का? इतक्या प्रमाणात हे शहरामध्ये पाण्याचा अपव्यय होतो. सकाळी गाड्या धुण्यासाठी असेल, ज्या प्रकारे शहरामध्ये पाणी वापरण्यावरती बंधनं लादली जात नाहीत, किंबहुना केवळ पाणी कपातीच्या बाबतीत निर्णय घेतले जातात, पण या पाणी कपातीचा अर्थ शहरातल्या लोकांना, ग्रामीण भागातल्या थेंब थेंब पाण्यासाठी वणवण करणाऱ्या लोकांकडे पाहून कळलाय का? हा खरा मुद्दा आहे. त्याचप्रमाणे पाणी पुरवठा करताना शहरी आणि ग्रामीण अशा प्रकारचा भेदभाव हा शासकीय पातळीवर केला जातो का? आणि नियोजनच नसल्यामुळं इतक्या मोठ्या गंभीर परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागतंय का? हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे तीन महत्त्वाचे प्रश्न घेऊन आज आम्ही चर्चा करतोय बेधडकमध्ये. राज्यातील पाणी टंचाईचं गांभीर्य हे शहरी लोकांना आहे का? दुसरा प्रश्न आपला आहे की पाणी पुरवठा करताना सरकारकडून ग्रामीण आणि शहर असा भेद केला जातोय का? आणि तिसरा प्रश्न आहे की पाण्याचं नियोजन चुकल्यामुळे दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. या संदर्भात आपल्यासोबत बोलण्याकरता असणार आहेत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर. बबनराव लोणीकर हे आता नांदेडमध्ये मुख्यमंत्री आढावा बैठक घेत आहेत, त्या बैठकीत आहेत. काही वेळातच ते आपल्यासोबत येतील. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते शशिकांत शिंदे आहेत. आपल्यासोबत ज्येष्ठ जलतज्ञ डॉक्टर माधवराव चितळे आहेत. राज्यातल्या एकूणच सिंचन घोटाळ्यासंदर्भातली सगळी चौकशी करण्याची जबाबदारी चितळे सरांवरती होती. त्यामुळे कुठे नेमक्या चुका झाल्या, नियोजन कुठं चुकलं आणि काय या परिस्थितीला आपल्याला आत्ता सामोरं जाण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टीची उपाययोजना करणं गरजेचं आहे ते आपल्याला चितळे सर समजावून सांगतील. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी पुण्यावरून आहेत आणि आपल्यासोबत पुण्यावरूनच जलतज्ञ अनिल पाटील देखील आहेत. मला या सगळ्या प्रश्नाकडे खरं तर मंत्र्यांपासून सुरुवात करायची होती, पण मंत्री महोदय आता बैठकीत अडकले असल्यामुळं चितळे सर तुमच्यापासूनच सुरुवात करतो. काय वाटते तुम्हाला की या सगळ्या परिस्थितीकडे पाहता, पाणी टंचाईचं गंभीर संकट समोर असताना शहरामध्ये बेसुमार पाण्याचा वापर होतो आणि हेच पाणी आता पुढचा पावसाळा येईपर्यंत वापरलं जावं, टिकवलं जावं, साठवलं जावं म्हणून कपातीचा निर्णय घेतला जातो आणि गावातल्या लोकांना मात्र थेंब थेंब पाण्यासाठी वणवण करावी लागते. शहरी लोक खरंच या सगळ्या परिस्थितीकडे पाहता गंभीर आहेत असं वाटतं आपल्याला? योगायोगाने औरंगाबादमध्ये आम्हाला 3 दिवसांनी 1 तास पाणी मिळत आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई म्हणजे काय याचा आम्ही रोज अनुभव घेतो. पण पाण्याकडे पाहण्याचा जो नागरी जीवनातला दृष्टिकोन आहे तो बदलण्यासाठी मात्र जे प्रयत्न व्हायला पाहिजेत ते पुरेसे होताना दिसत नाहीत. आणि त्यामुळे जो काय 1 तासभर पाणी पुरवठा येतो त्या पाण्याची साठवण नीट करणं आणि नंतर उरलेले 3 दिवस त्याचा वापर काटकसरीने करणं, याच्यासाठी ज्या सवयी बदलायला पाहिजेत त्या सवयी बदलण्यामध्ये मात्र औरंगाबादकर तरी यशस्वी झालेत असं दिसत नाही. हेच कमी अधिक प्रमाणात आपल्या इतर शहरांना लागू आहे. त्यामुळे या बाबतीत लोकप्रबोधनाची एक मोठी संधी या सध्याच्या टंचाईच्या काळात आपल्याजवळ आहे आणि ती ज्या प्रमाणात आपण पार पाडू त्या प्रमाणामध्ये आपला येते आणखीन 8-9 महिन्याचे जे अडचणीचे दिवस आहेत त्यातून आपण नीट पार पडू शकू. तर यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी जसं स्वच्छतेच्या बाबतीत आता उत्साहाने चांगलं अभियान चाललं आहे, तसं पाण्याचा काटकसरी वापर आपल्या घरात, आपल्या बागेत, आपल्या मोटारीत, इतर व्यवहारात, कारखान्यात याच्याविषयी खूप जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. केवळ पाण्याची वेळ कमी करून हा प्रश्न सुटणारा नाही आहे. अगदी खरं आहे की पाणी कपात करून केवळ हा प्रश्न सुटण्यासारखा नाही आहे. पण विश्वंभर चौधरी, तुम्ही या प्रश्नाकडे कसं पाहता की शहरी भागातला पाणी पुरवठा असेल किंवा ग्रामीण भागातला पाणी पुरवठा असेल, या सगळ्याकडे पाहता आत्ता जी स्थिती आहे पाणी टंचाईची ही केवळ ग्रामीण भागात दिसते असं नाही, मराठवाड्यातल्या जिल्ह्यात दिसते असं नाही, ही सबंध महाराष्ट्रामध्ये काही दिवसात हे संकट अधिक गडद होईल ही परिस्थिती आहे. काय म्हणाल तुम्ही की याचं गांभीर्य आपण कसं लक्षात घेतलं पाहिजे? नाही, चितळे सरांपेक्षा आम्ही सुदैवी शहरामध्ये राहतो आणि पुणेकर साधारण 135 लिटर पाणी दिवसाला वापरतात.
त्यात एक चांगली गोष्ट झाली आहे, ती ॲड केली पाहिजे की 2006च्या नंतर ज्या टाउनशिप्स नव्या पुण्याच्या आसपास आल्या त्यांना पुनर्वापर सक्तीचा केल्यामुळं साधारण 135 लिटरमधलं 90 लिटर हे पुनर्वापर होतो, म्हणजे फ्लशिंगसाठी पण वापरलं जातं आणि त्याचबरोबर गार्डनिंगसाठी आणि इतर कामासाठी वापरतं. परंतु मी चितळे सरांशी सहमतच आहे की गाड्यासुद्धा पुण्यामध्ये काही ठिकाणी पाईप लावून धुणं हे क्रिमिनल आहे असं मला वाटतं. हा अत्यंत क्रिमिनल असा वेस्ट आहे, तो लोकांनी टाळला पाहिजे. याबद्दल माझं काही अजिबातच मला काही शंका नाही. मला असं वाटतं की विशेषतः ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या बाबतीत जर आपण बोलत असू तर त्यामध्ये गेल्या काही वर्षाचं थोडं असं आपल्याला वाटतं की चित्र हे पाहिलं पाहिजे. साधारण 43,000 आपल्याकडे खेडी आहेत आणि त्यातल्या साधारण 3300 खेड्यांमध्ये जलस्वराज योजना आपण 2003 पासून राबवली. त्यातल्या 2400 मध्ये ती यशस्वी झाली. म्हणजे अजून बाकीची खेडी आउट ऑफ रीच आहेत असं म्हटलं तरी चालण्यासारखं आहे. अर्थात ही संपूर्ण वंचित आहेत असं काही चित्र नाही. त्याचं कारण जिल्हा परिषदांचा पाणी पुरवठा योजना आहेत. आधीच्या जुन्या काळात काही पंचायत समित्यांच्या पण होत्या आणि काही ग्रामपंचायतीच्या पण, अगदी थोड्या पण ग्रामपंचायतींच्या स्वतःच्या पण आहेत. तर ते बघता हा जो सिनेरिओ तयार होतो त्यामध्ये जलस्वराज योजना ही जवळपास आपण अशा निष्कर्षाला आलो गेल्या 5 वर्षात की ती फसली आणि त्यामुळे आता जवळपास आपण जिल्हा परिषदांवर अवलंबून आहोत. जिल्हा परिषदा ह्या काही सक्षम नाहीत टेक्निकली आणि त्यामुळे त्या पाणी योजनांचं काय होणार हा एक मोठा खरं म्हणजे प्रश्न आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जे खरं चांगलं काम करत होतं त्याचं गेल्या काही काळात फार पद्धतशीर खच्चीकरण झालेलं आहे आणि आत्ता त्यांच्याकडे 6,000चा स्टाफ आहे, त्यातले 1200 अभियंते आहेत आणि मी आत्ता पाहत होतो तर त्यांचा यंदाचा वर्कलोड हा 500 कोटीचा आहे जेमतेम. म्हणजे मला माहीत नाही की पगारसुद्धा कदाचित त्याच्या 3 पट असतील सगळ्यांच्या. तर पाण्याच्या नियोजनामध्ये जी संभ्रमावस्था आपली आहे की स्थानिक पातळीचं काय असावं, कारण जलस्वराज्यामध्ये ग्रामपंचायतींनी अनेक 650 ग्रामपंचायती अशा होत्या ज्यांनी कंप्लायन्सच केला नाही, त्यामुळे त्या स्कीमच्या बाहेर गेल्या. तर हे पूर्णतः गावावर पण अवलंबून राहता येत नाही, पूर्ण हे केंद्रीकरण पण शहराकडे करता येत नाही. अशा एका अवस्थेत आपण आता ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या बाबतीत आहोत. मला असं वाटतं की त्यातला आपल्याला खरं म्हणजे MJP सारखे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सारखे ज्यांच्याकडे अभियंते आहेत उत्तम, त्यांची 204 कार्यालय आहेत महाराष्ट्रामध्ये. मला असं वाटतं की त्यांच्या सक्षमीकरणावर जर भर दिला नाही तर ग्रामीण पुरवठ्याचे चित्र हे विदारक होत जाईल. मला एक फक्त ॲड केलं पाहिजे की ग्रामीण पाणी पुरवठ्याचे जे सोर्सिंग जे केलं, सोर्स जे आपल्याला वाटत होते ते सोर्सेस हे फेल्युअर झालेले आहेत बऱ्यापैकी. त्याच्यावरती अनिल पाटील माझे मित्र नक्की बोलतील नंतर. परंतु मुळातच योजना करताना त्या व्यवहार्य झाल्या होणार आहेत का नाही याचा फार काही अभ्यास झालेला दिसत नाही आणि म्हणून त्याच्यासाठी एक सूत्र ठरवून कडक निकष तयार करून आणि त्याच्यासाठी एक सेंट्रल नोडल एजन्सी अशा प्रकारचे करून तरच आपला ग्रामीण पाणी पुरवठा हा सुरळीत होईल. आता एकच उदाहरण फक्त सांगून मी थांबतो की ज्या योजना 75 साली पूर्ण झाल्या, 80 साली पूर्ण झाल्या, त्या 80 सालची गावची लोकसंख्या आणि आजची लोकसंख्या यात प्रचंड मोठा फरक आहे. परंतु कित्येक गावांमध्ये पाणी पुरवठ्याच्या टाक्या मात्र आजही तेवढ्याच आहेत. काही 7 गाव योजना, काय 4 गाव योजना वगैरे आल्या, पण त्यातून काही फार सबस्टॅन्शियल ॲडिशन झाली असं नाही. ग्रामपंचायतींच्या हातात देऊन अनेक ठिकाणी त्याचं खरं म्हणजे वाटोळ झालं असंही आपल्या लक्षात येतं. गावातल्या भांडणांमधून लोकनिधी जो होता तो जमला नाही, कारण त्याच्यात जलस्वराजमध्ये आपण पॉप्युलर कॉन्ट्रीब्युशन 10% असं म्हणलं होतं, पण ते गावातल्या भांडणांमुळे जमलं नाही. तर आता ह्या सगळ्या अडचणीतून आपल्याला व्यापकच प्रश्न आहेत आणि त्यातून आपल्याला करत एका एजन्सीकडे जाऊन एक सुसूत्रता त्यात आणून त्या पद्धतीने आपल्याला पाहावं लागणार. अन्यथा ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या हाले असेच चालू राहतील असं मला वाटतं. ही परिस्थिती अशीच राहील जर त्याच्याकडे सुसूत्रते पद्धतीने आपण जर नाही पाहिलं तर. शशिकांत शिंदे काय म्हणाल की दोष कुणाचंही असेल, आधीच्या सरकारने केलेलं काम असेल, आत्ताच्या सरकारने केलेले काही कामातल्या त्रुटी असतील, नियोजनातल्या त्रुटी असतील, पण ज्या योजना योग्य पद्धतीने राबवल्या गेल्या पाहिजे होत्या पाण्याच्या नियोजनासाठी त्याच कुठतरी अडखळत गेल्या, म्हणून आता ह्या परिस्थितीचा सामना आपल्याला करावा लागतो. काय चित्र तुम्हाला दिसतंय? या 2 मुद्दे असे आहेत की मगाशी चितळे साहेब आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, त्यांना सर्व याच्या कल्पना आहे. विश्वंभर चौधरीने काही तथ्य या ठिकाणी मांडलेलं आहे. पण आपण बघितलं तर एक मुद्दा आता असा आहे की दुष्काळाची परिस्थिती झाल्यानंतर उपाययोजना काय करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेताना जे गांभीर्य मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण काय करतो, जेव्हा अडचण निर्माण होते त्यावेळेला लगेच तरतूद करण्याची का उपाययोजना करण्याचा प्रयत्न करतो. पण हे संकट 1 वर्षापासून माहीत असल्यानंतर त्या असलेल्या महानगरपालिका, राज्य शासन वगैरे यांनी सगळी जनजागृती करून किंवा काही करून मागे असे बघा आपण सांगायचो थेंब ना थेंब वाचवा, त्याप्रमाणे रक्ताच्या एवढं पाण्याचं महत्त्व आहे अशा प्रकारच्या जाहिराती गेल्या वर्षानुवर्ष पाहायचो. हे मध्यंतरी बंद झालं. त्यामुळे आत्ताच्या याच्यामध्ये आम्ही पूर्णपणाने या असलेल्या पाण्याचा वापर कसा करावा याच्या प्रकारचं नियोजन केलं नाही. अजून एक मला गांभीर्याने सांगावं लागतं, सरकार किती गांभीर्य आहे मला माहीत नाही, परंतु जर आपण बघितलं
तर अशा परिस्थितीमध्ये पिण्याच्या पाण्याचे आता मंत्री येतील तेव्हा मी त्यांना विचारेलच, मग पाणी पुरवठ्याच्या बाबतीत मला नियोजन करण्यासाठी प्रत्येक जिल्हावाईज बैठक व्हायची. पाणी वितरण करण्याच्या बाबतीत मला निकषा बाबतीमध्ये त्या प्रत्येक इरिगेशनच्या असलेल्या स्कीम ज्या होत्या, धरणातून पाणी साठा कसा वर्षभर वापरायचा, शेतीसाठी किती, उद्योगासाठी किती, पिण्यासाठी किती, याचं नियोजन व्हायचं. साठ्यावर आपण त्याप्रमाणे नियोजन होतो. दुर्दैवाने त्याच्या सुद्धा बैठका झाल्या नाही. गेल्या वर्षभरामध्ये या संदर्भामध्ये कुठल्याही बैठका झाल्या नाही, ही वस्तुस्थिती आहे. आम्ही स्थानिक पातळीवर प्रशासनावर ही जबाबदारी टाकून दिली. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मग आपल्या पद्धतीने जसं दबावानी आलं किंवा नियोजनातून आलं किंवा कुठे ॲडजस्टमेंट होऊन झालं त्याप्रमाणे पाणी वाटप करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका घेतली. आज परिस्थिती अशी आहे की धरणातला साठा जेव्हा आम्ही ग्रामीण भागाचं लक्ष किंवा शहरी भागाचं लक्ष केंद्रित करतो, आज जवळजवळ 50% काही ठिकाणी फार त्याच्यापेक्षा कमी आणि काही ठिकाणी 80%चे आहेत. आता जिथं शहरीकरण वाढलेलं आहे, आज जर बघितलं तर पाण्याचं नियोजन आणि विजेचं नियोजन हे वाढत्या शहरीकरणाच्या माध्यमातून, वाढत्या लोकसंख्येच्या माध्यमातून, वाढत्या पाण्याच्या किंवा विजेच्या वापरावरून ही मागणी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. त्याचं नियोजन करताना आता जो काही बॅकलॉग होतोय किंवा ज्या पद्धतीने त्रुटी निर्माण होतोय त्याचं त्या पद्धतीने नियोजन करणं गरजेचं होतं. ते नियोजन काही प्रमाणामध्ये झालं, काही प्रमाणात झालं नाही. मगाशी सांगितलं प्राधिकरणाच्या आता या ठिकाणी विश्वासार्हता संपलेली आहे. मग प्राधिकरणाकडे काम दिल्यानंतर होतं का नाही, मग त्या मोठमोठ्या योजना करायच्या, बारक्या योजना जिल्हा परिषद करायच्या. पाण्याची पातळी इतकी खाली गेलेली आहे, बऱ्याच ग्रामपंचायतीनं रेड कार्ड दिलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये जे नियोजन त्या डिपार्टमेंटली जिल्हावाईज खात्यावाईज व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आता ही जी आपण चर्चा करताना जी काही मुद्दा मांडलेला आहे तो मुद्दा मांडताना माझं असं प्रामाणिक मत आहे की या चर्चेतून तो मेसेज जावा की आता निदान दुष्काळाची परिस्थिती बघितल्यानंतर काही प्रमाणात वाटप जे आहे किंवा काटकसरीचं प्रमाण घेतलं पाहिजे. आता शहरी भागामध्ये पावसाचं पाणी अडवून त्याचा पुनर्वापर करण्याच्या बाबतीत मला कायदे झाले, नियम झाले. नियम आणि कायदा केला की आपोआप त्या ठिकाणी त्याप्रमाणे अंमलबजावणी होते. परंतु त्याला भविष्य काळामध्ये सर्व हे पाणी इतकं महत्त्वाचं आहे लक्षात घेऊन, पाण्याचा वापर तिपटीने झालेलं लक्षात घेऊन त्याचं नियोजन करणं फार गरजेचं आहे. आणि आजपर्यंत तरी मला वाटतं की ते नियोजन करण्याच्या बाबतीत मला गांभीर्य कोणी दाखवलं नाही, हे दुर्दैव आहे. हे गांभीर्य कुणीही दाखवलं नाही, दुर्दैव आहे. स्पष्टपणे ते शशिकांत शिंदे मान्य करतायत की हे गांभीर्य कुणीही दाखवलं नाही, राज्यकर्ते असतील किंवा यापूर्वीचं केलेलं सरकार असेल. पण चितळे सर, ज्या प्रकारे आपण एक मुद्दा जर पाहिला याच्यातला की जे पाणी मोठ्या प्रमाणात कधी कधी दरम्यानच्या काळात आत्ता जो पाऊस झाला, ज्या धरणांमध्ये पाणी गेलं आणि या पलीकडं नद्यांमधून वाहून जाऊन जे समुद्राला मिळणारं पाणी आहे याचं कुठतरी आपण साठवण करण्यामध्ये कमी पडलो, याचं नियोजन कुठतरी करायला पाहिजे होतं. यासाठीच्या योजना आखल्या पाहिजे होत्या की हे जे नदीतलं अतिरिक्त पाणी आहे जे वाहून जात आहे याला कुठतरी साठवलं पाहिजे, म्हणजे त्या ठिकाणचे काही पॉकेट्स आपण भरले पाण्याने तर पाण्याची बचत होईल आणि पाण्याची निर्मिती पण आपण करू शकू. चितळे सर, मी बोलणं अपेक्षित हो आहे. हो हो. बरं. योगायोगाने सध्या आपला जो अवर्षणग्रस्त प्रदेश आहे त्याच्यामध्ये आपली जी गोदावरी आहे आणि जी भीमा आहे, मुख्यतः ह्या दोन नद्यांचा नियोजनाचा प्रश्न तुमच्या प्रश्नाशी हा निगडीत आहे. त्या ठिकाणी आपण पुरेशा प्रमाणात पाण्याच्या साठवणीची व्यवस्था केलेली आहे. आणखीनही काही त्याच्यात दुरुस्त्या किंवा सुधारणा किंवा वाढ करता येणं शक्य, ही गोष्ट खरी आहे. पण पाणी समुद्राला वाहून जात आहे अशी स्थिती सध्याच्या काळात नाही. किंबहुना आपल्या धरणात येणारी ही जी मोठाली धरणं आहेत की ज्याच्यात जास्त पाणी साठवण्याची क्षमता आहे, त्या मग ते भीमेवरचं उजनी धरण असेल, आपल्या गोदावरीवरचं पैठण धरण असेल, त्याच्यातच मुळात अगोदर पाणी पुरेसं आलेलं नाही. इतकंच नाही तर या नद्यांवर त्याच्याखाली आपण जे बंधारे बांधलेत की राहिलेल्या क्षेत्रातलं पाणीसुद्धा आपल्याला अडवून वापरता यावं. आजची स्थिती अशी आहे की त्या बंधाऱ्यांमध्ये सुद्धा पुरेसं पाणी नाही आहे. त्यामुळे पाणी वाहून जात आहे ही स्थिती आज नाही आहे. मग आता आपलं चुकतंय कुठे? आपलं चुकतंय तिथे की जे काय पाणी आपल्या हातात आहे त्याचं आपण पुढे आणखीन 2 महिने जे पावसाळ्याचे आहेत त्यात जर आपल्याला अनुकूल असं आणखीन पाणी नाही आलं
तर या पाण्याचा आपण वर्षभर कसा पद्धतशीर उपयोग करणार आहोत याच्यासाठी ज्या चर्चा सुरू व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्या डोळ्यासमोर जी पाणलोट क्षेत्रशः समित्या कार्यान्वित व्हायला पाहिजे असं आपण आपल्या भूजल नियंत्रण कायद्यात दिलेलं आहे, महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणात कायद्यात लिहिलेला आहे. हा जो लोकसंवादातून त्या कार्यवाहीचा प्रारंभ व्हायला पाहिजे. अशा बैठका सुरू झालेल्या नाहीत. आपण कायद्यांमध्ये ह्या सगळ्या तरतुदी केलेल्या आहेत. किंवा महाराष्ट्र हा भूजल कायदा करणारा एक प्रगत राज्य आहे, पण ते आता अंमलात आणण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांना त्याप्रमाणे आपण कामाला लावलं पाहिजे. आत्तापर्यंत अशा बैठका सुरू झालेल्या नाहीत, खूप उशीर होतो आहे. त्यामुळे आपण हे ज्यांना अधिकार द्यायचं ठरवलेलं आहे त्या प्रांत अधिकाऱ्यांना म्हणजे डेप्युटी कलेक्टर्सना स्थानिक याप्रमाणे अधिकार दिले आहेत असं औपचारिक सांगून केवळ कायद्यात तरतूद करून उपयोगी नाही, तर त्याप्रमाणे त्यांना कळवलं गेलं पाहिजे की आता तुम्ही अशा बैठकांना सुरुवात करा. म्हणजे मग ते अधिकारी, आपल्या भूजल नियंत्रणाचे अधिकारी ज्यांच्याजवळ पाण्याच्या साठवणीचे हिशोब आहेत, त्या जलसंपदा विभागाचे अधिकारी यांनी एकत्र बसून पाण्याचं वाटप कसं करायचं, पिण्याच्या पाण्याला किती द्यायचं, त्यातला पुनर्वापर किती करायचा, शेतीला किती राखून ठेवायचं, उद्योगाला कसं सावरून घ्यायचं, या बैठका पाणलोट क्षेत्रशः ताबडतोब सुरू व्हायला पाहिजेत, याची गरज आहे. खरं आहे. शिंदे, तुम्हाला काहीतरी म्हणायचं होतं? नाही, मगाशी चित्रे साहेबांनी सांगितलं. खरं म्हटलं तर चित्रे साहेबांच्या आधिपत्याखालीच आता मागच्या वेळेला एक कमिटी केली होती आणि त्यांनी या असलेल्या इरिगेशनच्या बाबतीमधली चर्चा झाली होती. चित्रे साहेबांनी मगाशी सांगितलं तर कोयनेचं पाणी सुद्धा आज वाहून जात आहे. एक उदाहरण म्हणून सांगतो की मागच्या अधिवेशनामध्ये आम्ही विषय मांडला होता की ताकारी, म्हैसाळा किंवा उरमोडी वगैरे अशा ठिकाणचं पाणी जे आहे, ज्या पाण्याचं पाणी बिल आपण भरलं सरकारने, जे मागच्या सरकारने भरलं होतं, तसं जर आपण भरलं तर निदान या भागातल्या दुष्काळी भागाला पाणी मिळू शकतं. आणि या बाबतीमध्ये सरकारने स्पष्ट शब्दात सांगितलं की आम्ही पाणीचे पिण्याच्या पाण्याचं किंवा उपसा सिंचन योजनेची बिलं भरणार नाही. तात्पुरती तरतूद म्हणून आपण केलं पाहिजे. तर जे पाणी कर्नाटकला जात होतं नदे ओढ्यातून, ते पाणी आपण त्या संदर्भातून जर वापरलं तर तिथल्या दुष्काळी भागाला या ठिकाणी न्याय मिळेल, अशी भूमिका होती. मगाशी जो मुद्दा मांडला तोच विषय आहे. आता आपल्याला मी मगाशी आता लोणीकर साहेब आल्यानंतर मी आपल्याला तुमच्या माध्यमातून विचारेल, आपण जर बघितलं तर आता या वर्षी राजकारण म्हणून मी बोलत नाही, नियोजनाचा आपल्याकडं अभाव आहे, एक गोष्ट आहे. एक तर महत्वाचा मुद्दा आहे की अनुशेष हा महत्वाचा आता इथं मुद्दा आलेला आहे. उद्या कोयनेचा नवीन प्रकल्प उभा कर, कोयनेतून पाणी वाहून जातंय, ते मराठवाड्याला न्यावं का मुंबईला आणावं का काय, ह्याच्यावर बऱ्याच चर्चा होतात. अनेक पाणी असं आहे की ते आपण त्या ठिकाणी कर्नाटकला, आंध्राला जातं. ते पाणी जर आपण वापरायसाठी एखादी योजना केली तर ती अनुशेषाच्या चौकटीमध्ये अडकली जाते. एवढंच नव्हे तर जिथं दुष्काळी परिस्थिती आहे त्या भागामध्ये जर पाणी देण्याच्यासाठी उपलब्ध असेल तरी त्या योजना पूर्ण करायच्या म्हटल्या तर बॅकलॉग बाहेर निघाला पाहिजे, म्हणून त्याला तरतूद होत नाही. ही पण वस्तुस्थिती आहे. काही गोष्टी अशा बघितल्या पाहिजे की जिथं खरोखर परिस्थिती गंभीर असेल तिथं अनुच्छेद चौकट बाजूला ठेवून त्या ठिकाणी परवानगी देणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा अजून एक मी आपल्याला सांगतो की मागच्या वेळेला जर बघितलं तर केंद्र सरकारमधून या ठिकाणी राष्ट्रीय पेयजल योजना किंवा भारत निर्माण योजना असेल की जलस्वराज्य योजना असेल, केंद्रातून कोट्यावधी रुपये या ठिकाणी मिळाले जात होते. आपण लोणीकर साहेब आल्यानंतर विचारावं की मागच्या 14-15च्या योजनेनंतर केंद्र सरकारचा एक कुठला आदेश आला असेल. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी सांगितलं आम्ही 10% रक्कम दिलं, त्यातच तुम्ही ऍडजस्ट करायचं, आम्ही काय आता जास्त देणार नाही. पण राज्य सरकारने एक आदेश काढला की नवीन पाण्याच्या योजना यापुढे नवीन आदेश येईपर्यंत कुठल्याही प्रकारचा काढू नये, ज्याचा विधानसभेमध्ये मी आवाज उठवला. आज एकही योजना 15-16ची एकही योजना पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामधली ही राज्य सरकारकडून प्रस्तावित नाही, त्याला निधी उपलब्ध नाही, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. म्हणजे एखाद्या विषयाचं गांभीर्य घेऊन त्या सरकारने किती मनापासून, आज दुष्काळाची एवढी भयानक परिस्थिती आहे, आपण टीव्हीवरच दाखवतायत, दौरे होत आहेत, तरतुदी करण्याचे. काल तुम्हाला सांगतो छावण्याच्या 300 छावण्या मागणी होती. काल मुख्यमंत्री येतात म्हटल्यानंतर 5-10 छावण्यांना परवानगी दिली गेली आहे. निकट चौकटी एवढे आहेत. टँकर कलेक्टरकडून आदेश दाखवून आपण त्या कलेक्टरकडून आदेश तहसीलदाराला द्यायचे होते. 1 वर्ष झाला त्याला तरतूद आदेश दिला गेला नव्हता. म्हणजे तुम्ही एखादी योजना करताना प्रशासनातले बाबू लोक या योजना करताना लोक यामध्ये कुठेतरी साठामारी करतील का, अशा प्रकारचा प्रश्न निर्माण करतात. आणि तो खरोखरच पिडलेला आहे
त्याला या योजना कार्यान्वित करण्यासाठी अडचण होते. म्हणून जनजागृती आणि प्रसार माध्यम आणि कायदा हे कडक करणं गरजेचं आहे. आणि जिथं शिथिलता करावी लागेल तिथं चौकट बाजूला ठेवून शिथिलता करणं सुद्धा गरजेचं आहे. या सगळ्या चौकटी बाजूला करून योजना आणि त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. अनिल पाटील, तुम्हाला काय वाटतं की एक पाणी प्रश्नाचा अभ्यासक म्हणून, जलतज्ञ म्हणून, की या सगळ्या परिस्थितीवरती गांभीर्यानं आपण कशा पद्धतीने विचार केला पाहिजे थेंब थेंब पाणी वाचवण्याकरता, शहरात राहत असताना आणि गावाकडे पाहत असताना? खरं तर महाराष्ट्रातल्या जनतेला पिण्याचं पाणी मिळावं या संदर्भात आपण ही चर्चा सुरू केली, परंतु राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार शशिकांत शिंदे यांनी ही सगळी चर्चा राजकारणाकडे घेऊन गेले. परंतु ते एक विसरले, महाराष्ट्रामध्ये जे कर्नाटकाला आपल्या वाट्याचं पाणी कृष्णा खोऱ्यातलं वाया जातं, वाहून जातं, ते पाणी जाऊ नये म्हणून महाराष्ट्रातल्या उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत, कुंभी, कासारी, कादवी, पंचगंगा, वारणा, कृष्णा, नीरा आणि भीमा, या नद्या जोडून या नद्यामधून जे पाणी कर्नाटकला जातं 135 TMC, त्यापैकी 85 TMC पाणी उजनीमध्ये आणायचं आणि लातूर उस्मानाबादला ते पाणी द्यायचं. अशा पद्धतीचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प 2004च्या निवडणुकीच्या अगोदर आपल्याच पक्षाच्या सरकारनं मान्य केला होता आणि त्याच्यावर 2 निवडणुका झाल्या, परंतु हे पाणी आणण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले नाहीत. आणि आज आपलं सरकार नसताना अशा पद्धतीचं सांगणं जरा मला चुकीचं वाटतंय. मी कुठल्याही सरकारचा प्रतिनिधी म्हणून किंवा कोणाचा विरोधक म्हणून बोलत नाही, तर पाण्याचं नियोजन करत असताना आपण चूक आजची नाही. शिंदे साहेब, एक मिनिट त्यांचं पूर्ण करू द्या. येतो मी तुमच्याकडे, त्यांना पूर्ण करू द्या. 30-35 वर्ष आपला हा पाणी प्रश्नाचा घोळ झालेला आहे असं माझं मत आहे. आज पाणी नाही म्हणून धरणं कुरडे आहेत असं म्हणतो, परंतु पाण्याचे साठे भूगर्भात वाढवण्यासाठी कुठल्याही सरकारनं या अगोदरच्या काळामध्ये या पद्धतीचं नियोजन केलेलं नाही. जगातल्या प्रगत राष्ट्रामध्ये, अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये नदीच्या खोऱ्यामध्ये भूगर्भात साठे एवढ्या मोठ्या प्रमाणावर करून ठेवलेले आहेत की पुढची 25-30 वर्ष पाऊस नाही पडला तरी त्या नदी खोऱ्यातल्या लोकांना पिण्याचं पाणी मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था आहे. आणखी एक राजेंद्रजी मी आपल्याला उदाहरण सांगणार आहे. राजस्थानमध्ये जोधपूर शहराच्या जवळ जलभागीरथी फाउंडेशननं एक वॉटर रिसोर्स सेंटर केलेलं आहे आणि अरवली पर्वताच्या भागामध्ये 100 मिलीमीटर पाऊस पडतो. तो पावसाचं पाणी गोळा करून 365 दिवस बोरवेल न लावता, टँकर न वापरता, बाहेरून पाणी न आणता 365 दिवस तिथली पाण्याची गरज भागवली जाते. अशा पद्धतीचा लोकसभा तिथं निर्माण केलेला आहे. अशा पद्धतीची जागरूकता निर्माण झालेली आहे आणि याच्यामध्ये त्या भागातल्या कोणत्याही पक्षाचं सरकार असो, गेल्या अनेक वर्षापासून लोकांच्या मध्ये शाश्वत अशी जागरूकता निर्माण झालेली आहे. असे प्रयत्न 25-30 वर्षात झालेले नाहीत. शिंदे साहेब, मला हे सांगायचं आहे. आणि त्यामुळं आपलं जे कर्नाटकला वाहून जाणारं पाणी आहे ते पाणी अडवायचं असेल तर पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सगळ्यात पहिलं हे आपल्या सगळ्या नद्या एकमेकांना जोडून आपले जे आत्ताची जी धरणं कुरडी पडलेली आहेत ती भरून घेता येतील. आणि उजनी आज कोरडा आहे साहेब, चितळे साहेबांनी बरोबर सांगितलं, परंतु आज उजनी कोरडा आहे. अनेक वेळेला उजनीमधून 4-4 लाख क्युसेक्स पाणी सोडलेलं आहे. त्याच्यामुळं या भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये सुद्धा भूगर्भामध्ये मोठे जलसाठे करण्याचं धोरण सरकारनं घेतलं पाहिजे आणि हे सरकारनं धोरण घेतलं नाही हा माझा आपल्यावर दोन्ही सरकारांच्यावर आक्षेप आहे. हा आक्षेप आहे. शिंदे साहेब उत्तर द्या, ब्रेक घ्यायचा मला. नाही, मला एवढंच म्हणणं आहे पाटील साहेबांना, मी काही ही चर्चा राजकीय नेली नाही. सरकारने या वर्षामध्ये जी काही तरतूद केली नाही ते मी सांगितलेलं आहे. राजकारणाचा मुद्दा घेतला नव्हता पाटील साहेब. तरी तुम्हाला सांगतो, आपल्या सरकारच्या माध्यमातून 80 TMC पाणी आपल्याला मिळण्यासाठी लवादाने निर्णय दिला. त्याला चॅलेंज केला आंध्र सरकारने. तो गोष्ट पुढे आहे. परंतु आपल्याला म्हणून मी सांगू इच्छितो की आज आपल्याला सुद्धा कल्पना आहे, विश्वंभर चौधरी आहेत, चितळे साहेब तिथं बसलेले आहेत,
अनुशेषाच्या माध्यमातून उद्या भीमा स्थिरीकरण करण्याच्या बाबतीमध्ये 10,000 कोटी लागतात, तरी त्याची तरतूद करण्यासाठी अनुशेष हा फार मोठा मुद्दा आहे की ज्या मुद्द्यावर आज सरकार कर्नाटकमध्ये आता 80 टीएमची पाणी या राज्याच्या वाट्याला आल्यानंतर सुद्धा ते अडवायचं म्हटल्यानंतर त्याला परत विदर्भ मराठवाड्याचा वगैरे जो अनुशेष येतो त्या अनुशेष पूर्ण झाल्याशिवाय कुठल्याही राज्यपालाच्या आदेशापूर्वी आपल्याला तरतूद करता येत नाही. अजून एक सूचना मला एक सांगायची त्यांच्या चर्चेतून निघाली म्हणून, तर आता एक असा सुद्धा निर्णय घेता येऊ शकतो की बाबा वीज निर्मिती करताना जे काय आता वीज काय मार्केटमध्ये मिळते आहे, वीज निर्मिती करण्यापेक्षा ते पाणी आता पिण्याला प्राधान्य देण्याच्या बाबतीमध्ये शासनाने गांभीर्य घेतलं पाहिजे. आणि हे गांभीर्य घेण्यासाठी सरकार खरोखर गंभीर आहे का पाठीचं आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. सरकारने हे उपाययोजना केल्याशिवाय खाली अंमलबजावणी होणार नाही. जर आम्ही सरकारला जागृत नाही केलं आणि बोललो नाही तर तुम्ही त्यात राजकारण बोलणं चुकीचं होईल. आज जर त्याप्रमाणे कोणी मागं काय केलं आणि पुढं कोण काय करणं याच्यापेक्षा आज जनतेला जी अपेक्षा आहे टंचाईची त्यासाठी सरकारने उपाययोजना करणं गरजेचं आहे म्हणून ही चर्चा आहे. माझं तर असं म्हणणं आहे की सरकार खरोखर याच्यावर गांभीर आहे का याचा एकदा खुलासा झाला पाहिजे. आणि फक्त हे केलेलं दाखवायचं असेल तर त्याच्यावर जर बोललो नाही तर उद्या ते असंच चालू राहणार म्हणून मी बोललो होतो. ठीक आहे, आपण ही चर्चा पुढे नेऊया. ब्रेकची वेळ झालेली आहे, ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर शहरी ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठा करण्यामध्ये भेदभाव सरकारकडनं प्रशासनाच्या पातळीवर केला जातो का आणि नियोजनच चुकल्यामुळं दुष्काळासारख्या परिस्थितीचा सामना आपल्याला करावा लागतोय का, हे मुद्दे घेऊन आपण चर्चा करू. पाहत वेळ नाही येतो हे सांगून देखील पाणी पुरवठा मंत्री जर या चर्चेला येत नसतील तर हे नियोजनामध्ये कागदी घोडे नाचण्यामध्ये आपण सगळे गुंतलो आहोत का याचा प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे. जनता थेंब थेंब पाण्यासाठी तडफडती आहे आणि या जनतेच्या प्रश्नाला उत्तर द्यायला जर तुम्हाला वेळ नसेल तर नियोजन नेमकं कशाचं करताय आणि जनतेच्या पाण्याच्या नियोजनाचा हा सगळा फज्जा उडवण्यामध्ये आपणही सहभागी होतोय का याचा विचार करण्याची गरज राज्यकर्त्यांना आहे. मला हाच प्रश्न चितळे सर तुम्हाला विचारायचा आहे की हाच नेमका भेदभाव आहे. ज्या ग्रामीण भागातून हे सगळे मंत्री महोदय येऊन मंत्रालयातल्या दालनामध्ये बसतात आणि जनतेचा हा सगळा प्रश्न इतका गंभीर बनलेला असताना या सिंचन घोटाळ्याच्या संबंधात असेल किंवा सिंचनाच्या प्रश्नासंदर्भात तुम्ही राज्यभर सगळ्या धरणांचा जाऊन आढावा घेतला, तिथल्या परिस्थितीची पाहणी केली आहे. हाच भेदभाव केला जातो जेव्हा आपण एखाद्या खुर्चीत मंत्री म्हणून बसतो, शहरं आपण समोर ठेवतो आणि ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केला जातो आणि तोच भेदभाव पाणी पुरवठ्यामध्ये केला जातो का? काय वाटतं चितळे सर? आपल्याला ग्रामीण भागाचा विचार करताना आणखीन एका मोठ्या घटकाचा विचार आत्तापर्यंत आपल्या चर्चेत राहिला आहे म्हणून मुद्दाम त्याच्याकडे लक्ष वेधतोय की ग्रामीण भागाची जी पाण्याची गरज आहे ती केवळ माणसांपुरती नाही आहे. ग्रामीण भागाच्या सगळ्या याच्यामध्ये आणि विशेषतः हा जो आपला आवर्षण प्रवण भाग आहे त्याच्यात शेतीला जोडून जो आपला दूध व्यवसाय चांगल्या पायावर उभा राहतोय त्या पशुधनाचं स्थैर्य हाही आपल्याकडे एक महत्त्वाचं आव्हान आहे. आणि त्यामुळे ग्रामीण भागातल्या माणसाच्या पाण्याचा विचार करताना त्यातल्या पशुधनाचा पाण्याचा त्याच्याबरोबरीने विचार करणं, त्या पशुधनाला लागणाऱ्या चाऱ्याचा त्याच्याबरोबरीने विचार करणं आणि पाण्याचं पुढच्या 8 ते 10 महिन्याचं आपल्याला जे नियोजन करायचं आहे म्हणजे पुढच्या जुलैपर्यंत कमीत कमी ताण होऊन आपण ह्या सगळ्या समाजाला कसं तारून नेऊ त्याची जी आपल्याला आखणी करायची आहे त्याच्यामध्ये हा घटक आवर्षण प्रवण क्षेत्रात आर्थिक दृष्टीने सामाजिक दृष्टीने आता एक महत्त्वाचा घटक आहे. आणि त्या दृष्टीने आपण पाणलोट क्षेत्रशः बसून त्या ठिकाणी किती पाणी नेमकं लागणार आहे आणि त्यातून उरलं तर मग इतर पिकांना कोणाला कसं किती द्यायचं अशा पद्धतीचं ज्या वेळेला आत्ता वेळेवर नियोजन करू त्यावेळेला आपल्याला याला काहीतरी एक स्पष्ट अशी दिशा मिळेल. योगायोगाने आपण पावसाळ्याच्या मध्यात आहोत आणि उरलेल्या मध्यात परमेश्वराने आपल्यावर जर काही कृपा केली तर आणखीन काही पाणी आपल्याला मिळण्याची शक्यता आहे. ते आपल्याला पाणी मिळाल्यानंतर सुद्धा आपण नंतर काय करणार आहोत त्याचं नियोजन करायची ही आत्ता वेळ आहे. कारण ते नियोजन जर आपण केलं नाही तर मग नियोजनाच्या अभावी चुकीच्या पिकांना चुकीच्या प्राथमिकतांना ते पाणी वळवलं जाईल आणि मग ज्याच्यावर आवर्षण प्रवण क्षेत्राची आज अर्थव्यवस्था अवलंबून आहे विशेषतः शेतातली पिकं ही आता आपल्याला आर्थिक दृष्टीने फार मोठी सबळ करणार नाही आहेत तर आपल्याला दुग्ध व्यवसाय सबळ करणार आहे. त्यामुळे त्याला कसं ताबडतोब सावरता येईल या दृष्टीने आपण पटापट जर पावलं उचलली तर या प्रदेशाचं
कमीत कमी नुकसान कसं होईल हे पाहण्यात आपण यशस्वी होऊ शकू. हा मुद्दाम मला आपल्या सगळ्यांच्या समोर एक विचारासाठी वेगळा मुद्दा ठेवायचा आहे. अगदी खरं आहे की याचा विचार पशुधनाचा देखील गांभीर्याने केला पाहिजे. पण अनिल पाटील, जी गंभीरता, जो सिरियसनेस या सगळ्या राज्यकर्त्यांमध्ये हवा असं आपण मगाचपासून चर्चा करत होतो, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मंत्री महोदय या चर्चेत न येता मुख्यमंत्र्यांमध्ये बरोबर जाण्यात त्यांना रस वाटतो. राज्याच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा कागदी घोडे बैठकीमधले नाचवण्यामध्ये या सगळ्या राज्यकर्त्यांना रस वाटतो. प्रश्न सुटणार कसे? आज अशी परिस्थिती आहे, लोकांच्या कुठलंही असू सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्याच्यामुळं आपण जर बघितलं, मंत्रालय असेल किंवा मंत्र्यांचे बंगले असतील, तर लोकांची तिथं झुंबड उडालेली असते, त्यांच्या अनेक समस्या आहेत. त्यामुळं नेमके मंत्री महोदय कुठल्या कारणामुळं आले नाहीत, वास्तविक त्यांनी इतक्या गंभीर चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांना सांगून वेळ काढून यायला पाहिजे होतं. आज ते आले नाहीत. निश्चितच राज्याच्या ग्रामीण भागाच्या आणि विशेषतः पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या जनतेच्या दृष्टीनं अत्यंत निंदनीय बाब आहे. पण हे असलं तरीसुद्धा आपण ज्या मुख्य विषयावर चर्चा करतोय तो म्हणजे ग्रामीण भागातलं, दुष्काळी भागातलं पाण्याचं नियोजन. चितळे साहेबांनी आता जो या विषयातला गाभा मांडला, त्या अनुषंगानं मला आणखी काही मुद्दे त्याच्यामध्ये माझे ॲड करायचे आहेत. तो म्हणजे गाव हा घटक धरून राजेंद्रजी या प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे. दुर्दैवानं गेलं सरकार असेल किंवा हे सरकार असेल, मॅक्रो म्हणजे महाकाय या शब्दावर लक्ष देतं, मायक्रो म्हणजे सूक्ष्म या गोष्टीकडं आज यांचं लक्ष नाही. गाव हा घटक धरून जर त्याचं नियोजन केलं तर मला वाटतं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लवकर शोधता येईल, शाश्वत रीतीनं त्याच्यावर उत्तर देता येईल. ग्रामीण भागातली पाण्याची अवस्था, पिण्याच्या पाण्याची अत्यंत गंभीर आहे. आणि चितळे सर म्हटल्याप्रमाणे सगळ्यात मोठा जर शेतकऱ्यांना आवर्षण प्रवण भागातल्या जोडधंदा महत्त्वाचा कुठला आहे तर तो दुधाचा आहे. अशी परिस्थिती एका बाजूला असताना त्याच गावामध्ये काही ठिकाणी ऊस आहे. मग गावचं एकूण राज्याचं नियोजन करत असताना हे आपल्याला चित्र दिसणार नाही, परंतु गाव घटक धरला तर त्या भागातल्या ज्या शेतकऱ्याच्या विहिरीला पाणी आहे त्याला जर आपण चारा निर्माण करण्यासाठी गाव पातळीवर काही योजना दिल्या आणि त्याला कुठल्याही पद्धतीचं आर्थिक नुकसान नाही दिलं तर गावातली पाण्याची आणि पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याची, जनतेच्या पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या चाऱ्याची गरज काही अंशी काही गावामध्ये भागू शकेल. आणि ज्या गावामध्ये आपल्याला पाणीच नाही त्या गावामध्ये माननीय मुख्यमंत्री म्हणतात त्याप्रमाणे रेल्वेनं पाणी पोहोचवता येईल, टँकरनं पाणी पोहोचवता येईल. परंतु आज चितळे सर म्हटल्याप्रमाणे आपण पावसाळ्याच्या मध्यावर आहोत आणि देवाला चितळे सरांनी जशी प्रार्थना केली तशी आपणही करू. परंतु पावसाचा हवामानाचा अंदाज सांगणाऱ्या शासनाच्या विभागानं सांगितलेलं आहे की या वर्षी अत्यंत कमी पाऊस आहे. परतीचा पाऊस सुद्धा आपल्याकडे काही मोठ्या प्रमाणावर येईल अशी शक्यता नाही. अशा परिस्थितीत राज्य सरकारनं दुष्काळग्रस्त गावं आयडेंटिफाय करून ताबडतोब गावनिहाय नियोजन जाहीर केलं पाहिजे. मगाशी शिंदे साहेबांनी बरोबर सांगितलं बैठका झाल्या नाहीत, परंतु मी शिंदे साहेब आपल्याला सांगू इच्छितो आपण सगळ्यांनी प्रत्येक गावचा आराखडा केला पाहिजे. आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये मान तालुक्यामध्ये जलसंपदाचे जे सचिव आहेत प्रभाकर देशमुख, त्यांच्या गावामध्ये 200 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस पडून गेल्या 6 वर्षामध्ये टँकर लागला नाही तर त्या गावामधून 16 टँकरमधून दररोज 6.5 लाख लिटर शेजारच्या गावाला पाणी देतो. इतकं चांगलं उदाहरण आपल्या ग्रामीण भागामध्ये आणि दुष्काळी पट्ट्यात असताना आपल्याला त्याची रिप्लिका, त्याचं अनुकरण करायला काय अडचण आहे. आज आपल्याला दुसऱ्या गावात एवढं पाणी लोधवडे इतकं उत्पन्न निर्माण नसेल किंवा आज उपलब्ध नसेल, परंतु जे उपलब्ध पाणी आहे त्याचं नियोजन करण्यासाठी गाव हा घटक धरून केला पाहिजे. आणि राजेंद्रजी मी आपल्याला सांगतो, दुष्काळावर उत्तर काढताना संपूर्ण राज्य धरून आपल्याला काढता येणार नाही, कारण महाराष्ट्राचं 3 टप्प्यामध्ये आपल्याला वर्गीकरण करता येईल. सह्याद्री म्हणजे गगनबावड्यापासून ते नाशिकपर्यंतचा जो सह्याद्रीची रांग आहे तिथं आपल्याला
3000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो आणि पूर्व विदर्भ आहे म्हणजे भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर हा निश्चित पावसाचा प्रदेश आहे. तिथं 1000 मिलीमीटर पाऊस पडतो आणि मधला जो टप्पा आहे मग त्यामध्ये सांगलीचा पूर्व भाग असेल, सोलापूर, नगर, उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, जालना, औरंगाबाद, धुळे, नंदुरबारचा पूर्व भाग आणि जळगाव, नाशिकचा काही भाग, पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग, या सगळ्या भागाचं नियोजन करण्यासाठी आपल्याला स्वतंत्र विचार करण्याची गरज आहे. बरोबर आणि मग एवढाच टप्पा धरून प्रत्येक गावचं नियोजन, आज महाराष्ट्राच्या स्थापनेला 50 वर्षाहून जास्त वर्ष झाली, प्रत्येक गावची आकडेवारी आपल्याकडे आहे. प्रत्येक गावचं क्षेत्रफळ किती आहे, बरोबर आहे. प्रत्येक गावात विहिरी किती आहेत, हे सगळं घेऊन योग्य किती नियोजन आहेत, करण्याची त्या गरज गावात आहे. अनिल पाटील, तुम्ही म्हणताय तसं शशिकांत शिंदे काय नियोजन करायला पाहिजे आणि नियोजनाच्या अभावामुळे आपल्याला ह्या परिस्थितीचा सामना करावा लागतोय का? मी पाटील साहेबांना नम्रतेने सांगतो, मी गेले 34 टर्म माझी विधिमंडळात काम करायची. आत्ताच्या सरकारबद्दल मी राजकीय टीका करत नाही. नवीन सरकार आहे, त्याला काम करण्याची संधी दिली पाहिजे या मताशी पण मी सहमत आहे. पण एखाद्या घटनेचं गांभीर्य असावं एवढंच आमचं म्हणणं आहे. चर्चा आपण कशासाठी करतो? मगाशी जर मंत्र्यांनी यायचं कबूल केलं असेल की महाराष्ट्राच्या जनतेला जर पाण्याच्या योजनेच्या संदर्भातून काय सरकार उपाययोजना करणार आहे, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये काय नियोजन करणार हे सांगणार असेल तर ते मेसेज एक चांगला गेला असा विश्वासाचा. आज जर आपण बघितलं तर मी परत गांभीर्याने सांगतो, चालू वर्षाला पाण्याच्या नियोजनासाठी 1 रुपयाची तरतूद नाही. मी आता परत एकदा सांगतो, एकदा सुद्धा मगाशी चितळे साहेब म्हणाले त्याप्रमाणे दर वर्षाच्या पाण्याच्या नियोजनासाठी पाणलोट कमिटीची मीटिंग होते, समिती असतात, आमदार वगैरे सगळे अधिकारी वगैरे मंत्री वगैरे असतात, ती बैठक नाही. दुष्काळाचे दौरे करा आणि पालकमंत्र्यांनी दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घ्या. किती जिल्ह्यामध्ये पालकमंत्री गेलेत आणि दुष्काळाचा आढावा घेतला याचं गांभीर्य नाही. चौथी गोष्ट आहे, आपण पूर्वी पाऊस चांगला पडत होता त्यामुळे नियोजनामध्ये तरतूद करण्याच्या बाबतीत गांभीर्य घेतलं नसेल. पण गेल्या 5-10 वर्षापासून निसर्गाचा असमतोलपणा बघितल्यानंतर जसं जलशिवारयुक्तचा मगाशी प्रभाकर देशमुखांचा उल्लेख केला, आपल्याला मी परत सांगतो की माझ्याकडे सुद्धा निडरमध्ये दळवी आहेत, त्या दळवींच्या गावामध्ये सुद्धा आता पाणी कधी टंचाई लागत नाही. मी परवाच्या दिवशी याच चॅनलमधून सांगितलं होतं, आम्ही पुढाकार घेतला, महाराष्ट्रामध्ये पहिल्या प्रथम यांत्रिक विभागाचं काम माझ्याच मतदारसंघात झालं. अनेक गावं आम्ही जलशिवारयुक्तमध्ये घेतली, खाजगी आपण यांत्रिक मशिनरी वापरल्या, त्यातून बरेच गावांना आपण त्याप्रमाणे आपण पाणी अडवण्याची भूमिका घेतलेली आहे. हे सगळं करत असताना आज पैशाची आवश्यकता आहे, निधीची तरतुदीची आवश्यकता आहे. जलशिवार योजना पूर्वी होती पाणलोट, ती आता जलशिवार केली, 1000 कोटी तरतूद केली. मी सांगतो सातारा जिल्ह्यामध्ये फक्त 30 कोटी रुपये दिले. 30 कोटीमध्ये मान, खटाव, कोरेगाव, फलटणचा काही भाग, हा जर सर्व भाग घ्यायचा जलशिवार युक्त तर मागणी त्यांची आहे 200 कोटीच्या वरती. ही मी असं म्हणत नाही एका वर्षात होणार आहे, पण त्याला प्लॅनिंग आणि सिस्टीम करणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा असा आहे की असमतोल असलेल्या निसर्गाच्या लहरीपणामुळे हे आता भविष्यकाळामध्ये असंच होणार आहे. त्यासाठी काय करावं लागेल याची उपाययोजना सरकारने केली पाहिजे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे परत एकदा सांगतो, आज महाराष्ट्राला वीज निर्मितीची पण गरज आहे, पण आज पिण्याच्या पाण्याची एवढी निकड बघता या संदर्भामध्ये विरोधातले जरी राज्यकर्ते असले तरी मग बाकीच्या मंडळींना विश्वासात घेऊन आपण समजा विजेच्या ऐवजी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिलं आणि ह्या उस्मानाबादपर्यंतच्या पट्ट्यामध्ये जर आपण पाण्याचा उजनीमधून पाणी सोडलं, एक चांगला प्रयत्न होऊ शकतो. पण त्यासाठी सरकारची मानसिकता पाहिजे की काय उपाययोजना केल्या पाहिजे. त्या उपाययोजना जोपर्यंत होत नाही त्याला निधी उपलब्ध होत नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, एकच मिनिट घेतो, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तिजोरी खाली करू. मागच्या अधिवेशनामध्ये दुष्काळाच्या प्रश्नावर विश्वंभर चौधरी साक्षीला चर्चा पण झाली होती. इतक्या मोठ्या प्रमाणात मागणी केल्यानंतर सुद्धा केंद्र आणि राज्यांनी पैसे दिले नाही. आपण अपेक्षा एवढीच ठेवली होती की बाबा या दुष्काळाच्या संदर्भातून काय उपाययोजना करण्यासाठी, पाण्याच्या योजना करण्यासाठी काय करणार याचं नियोजन आत्ता करायचं आणि लॉंग रूटचं नियोजन करण्यासाठी काय करावं लागेल
हे जोपर्यंत तरतूद होत नाही, त्याला निधी किंवा शासनाने नियम शिथिल करून काही चौकटी बदलून जर आपण निर्णय घेतलेला नाही, हा प्रश्न सुटेल असं मला वाटत नाही. हा प्रश्न सुटेल असं वाटत नाही. चौकट बनवली तर ठीक आहे, पण शेवटी विश्वंभर चौधरी मला तुम्हाला विचारायचं आहे, दुष्काळ हा नैसर्गिक तर आहेच आहे, पण त्याचबरोबरीने नियोजनाचाही दुष्काळ आहे. या सगळ्याचा फटका सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागतोय. शहरात त्याची झळ अजून पोहोचलेली नाही आहे, पण ग्रामीण भागातली जनता थेंब थेंब पाण्यासाठी होरपळतीये आणि जनावरं एका एका तणासाठी रानोमाळ भटकतायत. ही परिस्थिती अजूनही सरकार गंभीरतेने घेत नाही आहे. बैठकामागं बैठका आणि आढाव्यांमागं आढावे घेऊन हे प्रश्न सुटणार आहेत का? नाही राजेंद्र, मला एक आपल्याला विनंती करायची. मगाशी चितळे साहेब काहीतरी एक नवीन त्यांची कल्पना मांडत होते, त्याच वेळेला आपण दुसऱ्यांच्याकडे आलं, मला वाटतं अनिलजींकडे आलं. मी आपल्याला विनंती करेन की थोडा वेळ चितळे साहेबांचा एक मुद्दा तो आपण पूर्ण करून घेऊन पशुधनाचा मुद्दा चितळे सरांनी पूर्ण मांडला होता आणि मग मी तिकडे आलो होतो. तो मांडायला दिला पाहिजे आपण, असं मला वाटतं. पशुधनाचा चितळे सरांनी मुद्दा मांडला होता, तो मुद्दा संपल्यानंतर मी अनिल पाटलांकडे आलो होतो. अच्छा 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 अच्छा, माझा काहीतरी गैरसमज झाला. ठीक आहे, माझा काहीतरी गैरसमज झाला. तर हो, ही गोष्ट खरी आहे की नियोजनाचा पण अभाव आहे. आणि एक गोष्ट यात अजूनही विचार करण्यासारखी आहे, ती गोष्ट अशी आहे की खरोखर आता सरकारवरती लोकांनी किती अवलंबित्व ठेवायचं हा पण आता मुद्दा आहे. राळेगणचं मॉडेल आहे, पोपटराव पवारांचं मॉडेल आहे, तर महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अशी मॉडेल्स झाली, परंतु त्या मॉडेलचं पुढे लोकांनी अनुकरण केलं नाही. तर ते लोक करणार की नाही असं आता मला असं वाटतं की आता माझ्यासारख्यांच्या पिढीला असं वाटतं की सरकारवर अवलंबित्व ठेवून असेच आणखी अनेक वर्ष जातील आणि मग आपण काहीच करू शकणार नाही. तर आता काय केलं पाहिजे हा विचार खरं म्हणजे महत्त्वाचा आहे. मला असं वाटतं की साधारण आता मराठवाड्यातली स्थिती आपल्यालाही माहिती आहे, 400 स्क्वेअर फूटचं जर घराचं छप्पर असेल तर साधारण 18,000 लिटर एवढं पाणी गोळा होऊन आपल्याच आडात किंवा अगदी घराच्या शेजारच्या आडात सुद्धा आपल्याला साठवता येतं. ते जर रिचार्ज आपण केलं तर 18,000 लिटर म्हणजे साधारण एक कुटुंब हे 100 दिवसांसाठी स्वावलंबी होऊ शकतं त्या पाण्यातून. मला आता वाटतं की गंभीरपणे आता त्या विषयांकडे गेलं पाहिजे, कारण सरकारची धोरणं, सरकारच्या गोष्टी चालत राहणार, टीका होत राहणार, पक्ष एकमेकांना बोलणार आणि त्याच्यातून खरं म्हणजे अंमलबजावणी काही होणार नाही असं गृहीत धरून आता आपण आपल्या स्वयंपूर्णतेकडे गेलं पाहिजे असं मला स्वतःला नक्की खात्रीने वाटतं. माझा मुद्दा असा आहे की ज्या आता खरं म्हणजे मुख्य जो प्रश्न आहे राजेंद्र ग्रामीण भागातल्या पाणी पुरवठ्याचा, तो इलेक्ट्रिसिटीशी निगडीत जास्त आहे. ग्रामपंचायतींनी बिल न भरल्यामुळे पाणी पुरवठा तुटला असे वर्षातले 365 पैकी साधारण 150-200 दिवस एका ग्रामपंचायतीला आहेत. सरकारी पातळीवरचं नियोजन आणि ते ग्रामपंचायतीचा सहभाग आपण जलस्वराजमध्ये घेऊन पाहिला, तिथे डिले जो होता तो 40 महिन्यांपासून ते 77 महिन्यांपर्यंतचा उशीर होता. हा उशीर आपल्याला परवडत नाही आणि म्हणून पाण्याला फार ग्लोबल न बनवता पाण्याला लोकल बनवण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि त्या लोकलमधून आपण जितक्या योजना लोकांच्या सहभागाने लोकांना हे कुठेतरी सांगून, मला असं वाटतं की लोकांची भ्रम ठेवणं, लोकांना भ्रमात ठेवणं हे आता सगळ्यांनी बंद केलं पाहिजे. विशेषतः राजकीय पक्षांनी लोकांना प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे की तुमचं पाणी काही तुम्हालाही कमवायला लागेल. आता ती परिस्थिती आलेली आहे, तर लोकांनी सुद्धा त्याचा विचार केला पाहिजे. ग्रामपंचायतींमधल्या भांडणांमुळे जर जलस्वराज योजना होणार नसेल तर त्यासारखी दुसरी दुर्दैवी गोष्ट नाही. आणि त्याच्यावरच एक मेकॅनिझमची आपल्याला गरज आहे, केंद्रीय एका गोष्टीची गरज आहे. राजेंद्र, मी अट्टहासाने सांगणार, मी तुमच्या शोमध्ये परवाही ते सांगितलं, मी असं सांगणार, शशिकांतजींनी तो विषय काढला म्हणून मी सांगणार की खरोखर हे संकट काय आहे, हवामान बदलाचं संकट नेमकं काय आहे, त्याच्यावर आता खूप उशीर झाला तरी आता सुद्धा तातडीने समिती गठीत करण्याची गरज आहे. हवामान तज्ज्ञांना घेऊन, जलतज्ज्ञांना घेऊन, पर्यावरणाच्या तज्ज्ञांना घेऊन हे संकट काय आहे ते नेमकं कसं येणार आहे पुढच्या काळात. मी परवाच्या शोमध्ये आपल्याला सांगितलं की झडी बंद झाल्या पावसाच्या 15 वर्षापासून 10 ते 15 वर्षापासून झड लागलेली नाही आणि निसर्ग आपल्याला काही काही इशारे देतोय, त्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करणं आपल्याला परवडत नाही. शासनाच्या स्तरावर फक्त प्लॅनिंग करायचं असेल शासनाला तर शासनाने एवढं करावं, अंमलबजावणीत लोकांनी आता झोपून राहू नये एवढं मला नक्की वाटतं आणि आपलं पाणी आपण कमवावं. अन्यथा पाणी जर मिळालंच नाही तर त्या दिवशी फक्त शासनाला दोष देऊन होणार नाही, आपणच पाण्या वाचून मरू. ते न होता आपण आपलं पाणी कमवायला लागलं पाहिजे असं मला नक्की वाटतं. आपणच आपलं पाणी जपलं पाहिजे. धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचं, तुम्ही आलात आणि या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल. मात्र केवळ बैठका घेऊन नियोजनाचे आराखडे आणि कागदोपत्री घोडे नाचवून हे होणार नाही. थेंब थेंब पाण्यासाठी जनता वणवण भटकते आहे आणि राज्यातले मंत्री मुख्यमंत्र्यांशिवाय आपापल्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून जायला तयार नाही आहेत, हे वास्तव आहे. देवेंद्रजी, याच्याकडे लक्ष द्या. तुमच्यासोबत फक्त कार्यक्रमात सहभागी होऊन जनतेचे प्रश्न सुटणार नाही आहेत. जनता तुमच्याशी संवाद साधू इच्छिते आहे, त्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला मंत्र्यांना वेळ नाही. मग जनतेला पाणी कधी देणार आणि जनतेच्या नियोजनातले बांधलेल्या योजनांचे आराखडे पूर्ण कधी होणार आणि साठलेलं पाणी जनतेच्या नळापर्यंत कधी जाणार, हा खरा प्रश्न आहे.
त्यामुळे तिजोरी रिकामी करून काय होणार नाही, कर्ज काढून काय होणार नाही, आहे या पाण्यामधलं साठवण करून तेच पाणी जनतेला नियोजनातून देण्याची गरज आहे. हे नियोजन कधी होईल याचा मात्र कोणाला स्थान पत्ता लागणार नाही. इथंच थांबू. पहा फक्त